लाडक्या बहिणीची आता प्रतीक्षा संपलेली आहे। कालच मी व्हिडिओ बनवला होता की 15 जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे। म्हणजे 15 जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहेत। त्या जिल्ह्यांची पूर्ण यादी सुद्धा मी तुम्हाला दाखवली होती। ही महिलांसाठी आनंदाची बातमी आहे की कालपासून पैसे वाटप सुरू झाले आणि आज देखील 8 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे। कोणकोणते ते जिल्हे होते ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की 15 जिल्ह्यांपैकी, ठीक आहे, इथं पाहू शकता 15 जिल्ह्यांपैकी यवतमाळ जिल्ह्यात काल पैसे वाटप झाले, सातारात सुद्धा पैसे वाटप झाले। अमरावती जिल्ह्यात जरी तुम्ही राहत असाल तरी सुद्धा तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, तुम्हाला देखील पैसे भेटले असतील। आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे यवतमाळ आणि अमरावती या जिल्ह्यात जर राहत असाल तर यामध्ये 4200 रुपये वाटप झाले। काही महिलांना 4200 रुपये वाटप झाले। कमेंट सेक्शनला आपल्याला पाहायला भेटलं की महिलांनी कमेंट केलं की सरकारला की सर आम्हाला 4200 रुपये दिले, म्हणजे 2100 + 2100 म्हणजे त्यांना 2 हप्त्याचे पैसे भेटले आहेत। आणि काही महिलांना 2100 प्रमाणे पैसे फक्त 2100 रुपये भेटले आहे, म्हणजे 1 महिन्याचे पैसे त्यांना भेटलेले आहे। तर काही महिलांना, काही किरकोळ महिलांना, म्हणजे असं म्हणू शकता की 1% महिलांना त्यामध्ये फक्त 1500 रुपये भेटले आहे। आता कोणत्या त्या महिला असणार आहे त्यांना 1% मध्ये म्हणजे फक्त 1500 रुपये त्यांना भेटलेले आहेत। आता 1500 रुपये कोणाला मिळले असतील यावर मी डिटेलवर चौकशी केली की 1500 रुपये कोणत्या महिलांना देण्यात येत आहे की ज्यांनी, म्हणजे आत्ता ज्यांनी नवा फॉर्म भरला असेल लाडकी बहीण योजनेचा, आत्ता जर त्यांनी फॉर्म भरला असेल तर त्यांना या 1500 रुपयाचा लाभ भेटतोय, ठीक आहे। म्हणजे मागचे जे पैसे ना त्यांना 1500 प्रमाणे त्यांना आता लाभ दिला जातोय, त्यांना 1500 पैकी पैसे आले असतील असं आपल्याला पाहायला भेटतंय। पण आता ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरून ठेवला आहे त्यांना 2100 प्रमाणे पैसे वाटप होत आहे, तर काही महिलांना 4200 रुपये वाटप होत आहे, हे आपल्याला पाहायला भेटतंय, ठीक आहे। आणि उर्वरित जे जिल्हे त्यामध्ये बघू शकता आता 15 जिल्ह्यांपैकी जळगावला देखील पैसे वाटप झाले, हे सुद्धा आपल्याला पाहायला भेटतंय। नाशिकवाल्यांना पैसे वाटप झाले आणि संभाजीनगरला देखील पैसे वाटप झालेले आहे। यामध्ये पण भरपूर अशा महिला होत्या, त्यांच्या कमेंट येत होत्या की सर आम्हाला सुद्धा 4200 रुपये भेटले आहे आणि 4200 आणि 2100 असंच आपल्याला कमेंट पाहायला भेटत आहे की सर आम्हाला 4200 आणि आम्हाला 2100 प्रमाणे, म्हणजे सरकारने जे वचन दिलं होतं ते वचन पूर्ण केलं आणि 2100 प्रमाणे पैसे वाटप जे केलं ते पूर्ण त्यांनी करून दाखवलं। आत्तापर्यंत आपल्याला माहीत होतं 1500 वरनं ही स्कीम आता 2100 वर जाण्यासाठी वाट पाहावं लागेल, खूप काही आपल्याला अडचण येणार आहे। पण आता काही अडचण येत नाही आहे, डायरेक्ट 2100 प्रमाणे पैसे वाटप झालेले आहे आणि या जिल्ह्यात पैसे वाटप सुद्धा झालेले आहे, ठीक आहे। हे तर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे। पण आता जे नवीन 8 जिल्हे आहेत त्यामध्ये आज ज्या महिलांच्या खात्यात पैसे आले असतील त्या 8 जिल्ह्यांपैकी आज त्यांच्या खात्यात पैसे आले असतील, पण 2100 आणि 4000 प्रमाणेच पैसे वाटप होत आहेत, म्हणून आनंदाची बातमी आहे महिलांसाठी। महिलांनी ज्या रीतीने या सरकारला मतदान केलं आणि सरकार सत्तेत आणलं, म्हणजे 2100चा जे त्यांनी वचनपूर्ती सोडा केला होता त्यांनी हे सुद्धा स्पष्ट करून दिलं होतं की तुम्ही आम्हाला निवडून दिलं तर आम्ही 2100 प्रमाणेच पैसे वाटप करणार, ते सुद्धा त्यांनी सिद्ध करून दाखवलं। आता पुढचं म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात आणि धुळे आणि रायगड या जिल्ह्यात सुद्धा पैसे वाटप झालेले आहे। ऑलरेडी कालच मी व्हिडिओ बनवला होता, कालच या जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे। यामध्ये पण सर्व महिलांना 2100 आणि 4200 रुपये प्रमाणेच वाटप झालेलं आहे, ठीक आहे। आता पुढे बघू शकता आता मुंबई, नंदुरबार आणि बीड या जिल्ह्यात सुद्धा कालच पैसे वाटप झाले। आता मला मुंबईकरवाल्यांचे पण कमेंट येत होत्या आणि उर्वरित नंदुरबारवाल्यांचे पण। नंदुरबार जिल्ह्यात सुद्धा काही महिलांना 1500 रुपये भेटले आहे, ठीक आहे। हे सुद्धा आपल्याला पाहायला भेटतंय की नंदुरबारला आणि मुंबईला देखील काही कमेंट येत होत्या की यामध्ये सुद्धा 1500 रुपये वाटप होत आहे। आता ज्या महिलांना 1500 वाटप झाले ना, हे मागचे पैसे, हे आत्ताचे पैसे नाही, आत्ताचा जो हप्ता येणार आहे म्हणजे तो जो डिसेंबरचा जो हप्ता येणार आहे तुम्हाला, तो 1500 रुपये वाटप नाही होणार, तो डायरेक्ट तुमच्या खात्यात 2100 प्रमाणे वाटप होणार आहे, ठीक आहे। हा 1500 रुपये जे तुम्हाला आले असतील ना तो मागचा हप्ता असेल म्हणून तुम्हाला 1500 आले असतील, पण आत्ताचे जे हप्ता वाटप होणार आहे डिसेंबरचा तो तुम्हाला 2100 प्रमाणेच वाटप होणार आहे। यावर काही कमी नाही, यावर काही जास्त नाही, 2100 प्रमाणेच तुम्हाला वाटप होणार आहे। डिसेंबर, जानेवारी या 2 महिन्याचे काही महिलांना पैसे आले आणि काही महिलांना फक्त 2100 रुपये आले, ते म्हणजे डिसेंबरचे पैसे। आणि जे 1500 रुपये आले असतील ते मागचे हप्ता असेल तो तुम्हाला देण्यात आला असेल, असं सुद्धा आपल्याला कमेंट पाहायला भेटत आहे। आणि शेवटचे म्हणजे बघा पुणे, कोल्हापूर आणि अहमदनगर या 3 जिल्ह्यात सुद्धा काल पैसे वाटप झाले। म्हणजे आपल्याला माहिती आहे या 15 जिल्ह्यात तर पैसे वाटप झालेले आहे, पण आता उर्वरित जे 8 जिल्हे त्यामध्ये पैसे वाटप झाले ते सुद्धा आपल्याला ती सुद्धा यादी पाहायची आहे। पण आतापर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला आताच्या आता लाईक करून टाका आणि आपण लगेच पाहूया कोणत्या त्या 8 जिल्ह्यात आज पैसे वाटप झाले आणि त्या जिल्ह्याची यादी तुम्ही इथं पाहू शकता।
पैसे वाटपची यादी सुद्धा आपल्याकडे आलेली आहे। इथं पाहू शकता पैसे वाटपची यादी सुद्धा आपल्याकडे आली आहे की 8 जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे, त्याची यादी सुद्धा आपल्याकडे आलेली आहे। आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे, 8 जिल्ह्यात आज परत पैसे वाटप झाले। आता कोणते ते 8 जिल्हे आहेत ते सर्वात अगोदर आपण पाहूया की कोणकोणत्या जिल्ह्यात आज पैसे वाटप झालेले आहे। बघू शकता तुम्ही इथं सर्वात अगोदर नागपूर जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, आज देखील तुम्हाला पैसे आले असतील। नांदेड जिल्ह्यात जर राहत असाल तरी सुद्धा आनंदाची बातमी, आणि चंद्रपूर जिल्ह्यात जर राहत असाल म्हणजे इकडचा जो भाग आहे महाराष्ट्राचा इकडचा जो भाग आहे या जिल्ह्यात आज 8 जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहेत। या जिल्ह्यांपैकी नागपूर, नांदेड आणि चंद्रपूर इथं पाहू शकता तुम्ही स्पष्टपणे तुम्हाला दिसतंय, इथं बघू शकता नागपूर जिल्ह्यात आज पैसे वाटप झाले, नागपूरला चंद्रपूरला पैसे वाटप झाले, आणि दुसरा म्हणजे इथं पाहू शकता तुम्ही नांदेड जिल्ह्यात सुद्धा पैसे वाटप झालेले आहे। म्हणजे इकडचा जो भाग आहे या जिल्ह्यात आज पैसे वाटप झाले आहेत, आणि आता हे 3 जिल्ह्यात पैसे वाटप झाले। तुम्ही जर या 3 जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्ही कमेंट करून सांगू शकता की तुम्हाला आतापर्यंत तुम्हाला 2100 रुपये देण्यात आलेले आहे का तुम्हाला आता 4200 रुपये तुमच्या खात्यात जमा झाले, आणि ज्यांना 1500 देखील भेटले असतील त्यांनी सुद्धा कमेंट करा, जेणेकरून आपल्याला कळून जाईल कोणाला 1500 भेटताय, कोणाला 2100 आणि कोणाला 4200 रुपये मिळत आहे। ते सुद्धा आपल्याला एक सर्वेद्वारे माहिती पडेल की कोणाला किती पैसे मिळत आहे। ठीक आहे, जर या 3 जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्ही कमेंट करून सांगू शकता। पुढचे जिल्हे पाहूया कोणकोणते ते जिल्हे आहेत त्यामध्ये पैसे वाटप होत आहे। आता पाहू शकता तुम्ही इथं वर्धा जिल्ह्यात जरी राहत असाल तरी वर्धावाल्यात सुद्धा पैसे वाटप झालेले आहे, अकोलामध्ये वाटप झाले आहे, आणि गडचिरोली इथं पाहू शकता गडचिरोली इथं गडचिरोलीला पैसे वाटप झाले, अकोलाला पैसे वाटप झाले इथं पाहू शकता। ठीक आहे, अकोला जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे, आणि शेवटचं म्हणजे वर्धामध्ये सुद्धा पैसे वाटप झालेले आहे। ठीक आहे, या 3 जिल्ह्यात सुद्धा आज पैसे वाटप झालेले आहे। आम्ही दिलेलं आश्वासन पाळू हेच सांगितलेलं आहे, पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे, त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे, आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले आहेत, त्यातले 6,000 कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये गेले आहेत, आणि पुढच्या 2 दिवसात उरलेले पैसे जाणार आहेत। अजून 11,000 कोटी रुपये हे काल आम्ही जे कॅबिनेटला परवा मान्य केले तेही आता येत्या 2 ते 3 दिवसात रिलीज होणार आहेत, आणि तेही खात्यामध्ये जातील, आणि अजून 1,500 कोटीची आम्ही प्रोव्हिजन केलेली आहे। त्यामुळे आमच्या खात्यामध्ये पैसे जाणं हे महत्वाचं आहे, ते आम्ही जाणं सुरू केलेलं आहे, आणि माझा अंदाज आहे की पुढच्या 15 ते 20 दिवसात 90% खात्यात हे पैसे पोहोचून जातील। 10% कदाचित अनेक वेळा आम्हाला अनुभव आहे, खात्याच्या अडचणी असतात त्या जाऊन सोडवाव्या लागतात, मल्टिपल खाती असतात, अशा प्रकारच्या गोष्टी असतात, त्यामुळे तेही आम्ही त्यांचेही जे बाकी 10% आहेत त्यांचे आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करू, आणि फॉर्च्युनेटली याला कुठली आचारसंहिता नसते, त्यामुळे आचारसंहिता लागली तरी ही मदत त्यांच्या खात्यामध्ये जाऊ शकते। 2 महिन्यापूर्वी 18 नोव्हेंबर पर्यंत ई-केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या संदर्भामध्ये सर्वच आपल्या महाराष्ट्रातील लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला ज्या आहेत त्या माता भगिनींना आम्ही त्या ठिकाणी सूचना केल्या होत्या। त्यानुसार जवळपास 1,20,00,000 अधिक महिलांची ई-केवायसी ची प्रक्रिया 100% पूर्ण झालेली आहे, आणि 50 लाखापेक्षा अधिक अशा महिला आहेत ज्यांची साधारणपणे 60-70% ही जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। मधल्या कालावधीमध्ये अतिवृष्टी असेल, पूर परिस्थिती असेल, अवकाळी पाऊस असेल, म्हणजे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जो पाऊस सुरू झालेला आहे तो साधारणपर्यंत जवळपास 5 ते 10 नोव्हेंबर पर्यंत पाऊस सुरू होता। बऱ्याचशा ठिकाणी पुराची परिस्थिती सुद्धा होती, अतिवृष्टी सुद्धा झाली, आणि त्या ठिकाणी महिलांचे काही असणारे जे कागदपत्र असतात, काही दाखले असतात, तर ते त्यांना म्हणजे पुराच्या परिस्थितीमध्ये सुद्धा तिथं काही भरपूरशा लाभार्थ्यांनी गमावलेले आहेत। त्या दृष्टिकोनातून आणि त्याचबरोबर ज्या विधवा महिला आहेत किंवा ज्या एकल महिला आहेत, म्हणजे ज्यांचे वडील वारलेले आहेत पण डिवोर्स झालेला आहे, किंवा अशा पद्धतीच्या ज्या काही बाबी आहेत, तर त्याच्यामध्ये त्यांचीही त्याच्यामध्ये विनंती होती, सूचना होती। मधल्या कालावधीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि आदरणीय दादांच्याकडे सुद्धा त्या संदर्भातली चर्चा करण्यात आली, आणि 31 डिसेंबर पर्यंत आपण ई-केवायसी करण्याची मुदत ही वाढवत आहोत, म्हणजे जेणेकरून ज्या काही जिथं अतिवृष्टी झाली, पूर परिस्थिती झाली, तिथल्यांनाही महिलांना
ई-KYC साठी त्या ठिकाणी अधिकची मुदतीतून त्यांना ई-KYCची प्रक्रिया पूर्ण करता येईल। या व्यतिरिक्त ज्यांचे पतीचं निधन झालेलं आहे, वडिलांचंही निधन झालेलं आहे, अशांकडे जे सर्टिफिकेट नाही आहेत, म्हणजे अशांकडे त्यांचे जे डॉक्युमेंट्स नाही आहेत, त्यांचं डेथ सर्टिफिकेट असेल किंवा डिवोर्सचे न्यायालयांच्या जे काही डिवोर्सचे सर्टिफिकेट्स असतात, म्हणजे कोर्टचे जे डॉक्युमेंट्स असतात ते त्यांना अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून, किंवा एखाद्या गावामध्ये एखादी एकल महिला असेल किंवा एखादी विधवा असेल, तिच्या पतीचंही निधन झाले आणि वडिलांचंही निधन झालेलं आहे, अशा महिलेनी लाभार्थ्यांनी जर ते डेथ सर्टिफिकेट किंवा ते डॉक्युमेंट्स जर तिथल्या अंगणवाडी सेविकेकडे उपलब्ध करून दिले तर ती त्याची जे सर्टिफिकेट आहे ती CDPO कडे देऊन त्या संदर्भातली सगळी प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकतील। आम्ही आजच त्या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा निर्गमित करत आहोत। त्याच्यामध्ये ज्या गावातल्या किंवा शहरातल्या तिथल्या अंगणवाडी केंद्र आहेत, ज्या अंगणवाडी सेविका आहेत, त्यांच्याकडे त्यांनी तशा पद्धतीचे कागदपत्र सबमिट करायचे। इन द मीनवाईल त्या मध्यंतरी त्या कालावधीमध्ये आम्ही वेबसाईटवर पण तशा पद्धतीचं ऑप्शन हे देण्याच्या दृष्टिकोनातून आमचं काम हे सुरू आहे। रोज साधारणपणे 4 ते 5 लाख महिलांचं ई-KYCची प्रक्रिया ही त्या ठिकाणी होत आहे। मधल्या कालावधीमध्ये थोडं 1-2 लाखावरती संख्या आलेली होती, पण नंतर पुन्हा एकदा त्या वेबसाईट आणि संबंधित विषयांवर काम करून आता ती पूर्वपदावर आलेली आहे। तर या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि दादा यांच्या सूचनेनुसार आपण ती 31